पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येऊ शकतात, जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊ शकतात. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये 33% आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 100 जागा जर का असतील तर 33 जागा या महिलांसाठी राहणारच. मग अशा प्रकारे महिलांची संख्या समाजामध्ये वाढली पाहिजे, नोकरीमध्ये वाढली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व कामामध्ये असेल किंवा इतर सरकारी अधिकारी म्हणून वाढली पाहिजे. यासाठी महिलांनी प्रयत्न करायचं. हे सर्व अधिकार आपल्याला घटनेने दिलेले आहेत आणि ही घटना आपले शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली आहे. आणि त्यांनी हे सर्व 1947 सालापासून जेव्हा सुरू केली घटना लिहायचं काम, तेव्हाच त्यांनी विचार केला आणि त्या घटनेची फळं आज आपण उपभोगतोय. म्हणजे किती दूरदृष्टीने त्यांनी विचार केलेला आहे. मग या गोष्टी जर का आपण महिला दिनानिमित्त करू शकत असू तर त्याप्रमाणे आपली जबाबदारी आहे की आपलं गाव, त्याचप्रमाणे आपलं घर, त्याचप्रमाणे आपली शाळा किंवा आपलं कुटुंब पुढे घेऊन जायचं आहे आणि जगामध्ये आपल्या गावाचं, समाजाचं आणि सगळ्यांचं नाव पुढे करायचं आहे. त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याही मुलीला शिक्षणापासून कायद्याने वंचित किंवा शिक्षणापासून रोखता येणार नाही. प्रथम काय करायचं, पहिल्यांदा की मुलींना शाळेत पाठवायचं नाही, मी मागाशी सांगितलं. परंतु आता शासनाने इयत्ता 12वी पर्यंत एकही रुपया खर्च करायचा नाही पालकांना. मुलींना ड्रेस, त्याच्यानंतर मुलींना वह्या, पुस्तकं सर्व मोफत शासनाकडून येतात. मग हे सर्व स्त्रियांसाठी किंवा महिलांसाठी अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळे शिक्षणामध्ये देखील मुली चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत.